नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, इस्रो कडून एक ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात आली आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे सायंटिस्ट बी च्या पोस्ट साठीची. रेप्युटेड ऑर्गनायझेशन आहे इस्रो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि त्यात सुद्धा ही चांगली क्लास 1 ची पोस्ट आहे. तुम्ही इस्रोमध्ये जर एंट्री केली तर सायंटिस्ट बी पदापासूनच तुमची एंट्री होते. या अगोदर गेट थ्रू सुद्धा इस्रोनं नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि सेपरेट विदाऊट गेट कॅन्डिडेटसाठी सुद्धा हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि चांगल्या वॅकन्सीज आहेत, मग ते इलेक्ट्रॉनिक्ससाठी असो, मेकॅनिकलसाठी असो की कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असो. तर चला पूर्ण नोटिफिकेशन बघू, याची पूर्ण प्रोसिजर समजून घेऊ की एज लिमिट काय आहे, तुमची एक्झामची प्रोसिजर कशी असणार आहे, मार्किंग स्कीम काय असणार आहे, हे सर्व काही आपण यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम जागा वॅकन्सीज किती आहे, तर सायंटिस्ट बी साठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 113 वॅकन्सीज आहेत. किती वॅकन्सीज आहेत? 113 वॅकन्सीज आहे. बी बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, राईट, विथ ॲग्रिगेट 65% CGPA असेल तर 6.84, राईट. त्यांच्या स्केलवर तुम्हाला CGPA किती लागतो? 6.84चा CGPA असणं गरजेचं आहे. नंतर बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांना इस्रोची तयारी करायची आहे त्यासाठी आपल्या ज्या रेग्युलर बॅचेस आहेत, राईट, जसे की WRD ची आहे, AMVI ची आहे किंवा बाकी ज्या बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये आपण हे इस्रोचं सुद्धा जो ॲडिशनल सिलेबस आहे अवेलेबल करून देणार आहोत, राईट. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल होईल, जसे की WRD आहे, इस्रो आहे, RTO मेन्स आहे, यांना सर्वांना आपण इंटिग्रेटेड बॅच बनवली जी की 6,999 प्लस GST मध्ये आहे. आजच आपल्या नॉन टेक्निकलचं जे चॅनल होतं, सरळ सेवेचं MPSCचं जे चॅनल आहे इग्नाइटचं, त्याला 1 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे आपण 50% ऑफ सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आणि हा त्याच्यासाठीचा कुपन कोड काय? इग्नाइट 1 मिलियन 24 तासासाठीचा आहे, राईट, व्हॅलिड टिल 29 मे 2025. डायरेक्ट 50% ऑफ आहे ज्या एक्झिस्टिंग सर्व बॅचेस आहेत, मग त्या WRD ची असो, AMVI ची असो, कुठली असो. इस्रो WRD ची जी बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण इस्रोचा सिलेबस अवेलेबल करून देत आहोत. पुढं आता बघा, सायंटिस्ट बी SC आपण त्याला सायंटिस्ट बीच म्हणतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 160 वॅकन्सीज आहेत. किती? 160. म्हणताय ना मेकॅनिकलला वॅकन्सीज येत नाहीत. हे बघा किती चांगल्या वॅकन्सीज झाल्या. आणि इस्रो एक रेप्युटेड ऑर्गनायझेशन कडून ह्या वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला बीटेक लागते, 65% CGPA असेल तर 6.84च्या वर. त्यानंतर कम्प्युटर सायन्स वाल्यांसाठी वॅकन्सीज आहेत 44. तिथं सुद्धा तुम्हाला 65% ॲग्रिगेट लागतं. त्याच सोबत इलेक्ट्रॉनिक्स PRL साठीच्या 2 वॅकन्सीज आहेत, सेम क्रायटेरिया आहे. त्यानंतर कम्प्युटर PRL साठीची 1 वॅकन्सीज आहेत. काही बॅकलॉगच्या सुद्धा वॅकन्सीज आहेत, त्या मी इथं दाखवलेल्या नाहीत. बॅकलॉगच्या सुद्धा वॅकन्सीज इस्रो कंप्लीट करते, राईट, पण त्या तेवढ्या नाही आहेत की ज्याचं स्पेसिफिकली आपण उल्लेख केला गेला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे फायनल इयर वाले इलिजिबल आहेत का? तर यस, फायनल इयर वाले इलिजिबल आहेत, प्रोव्हाइडेड तुमची जी डिग्री आहे ना ती 31/8/2025 पर्यंत कंप्लीट होणं गरजेचं आहे. म्हणजे 31/8/2025 पर्यंत तुमच्या हातात जर तुमची डिग्री असेल तर तुम्ही आता फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजे फायनल इयर वाल्यांची तोपर्यंत डिग्री येऊनच जाईल. आता एज लिमिट, आता बऱ्याच जणांची इच्छा असते की एज लिमिट वाढवावं. पहिले इस्रोचं एज लिमिट 35 पर्यंत होतं, पण मागच्या 2 वर्षात एज लिमिट हे ड्रॉप करण्यात आलं आणि ते आहे एज लिमिट 28 इयर ॲज ऑन 16/6/2025. कट ऑफ डेट कुठली आहे तुमच्यासाठी? 16/6/2025 पर्यंत तुमचं एज लिमिट हे 28 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील, एक्स सर्व्हिसमॅन असेल, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल, राईट, यांच्यासाठी जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे एजचं गव्हर्नमेंटनं तेच इथं सुद्धा लागू आहे. आता बघा की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, तर तुमची रिटर्न होईल सर्वप्रथम, आणि ही रिटर्न 2 पार्ट मध्ये असेल. पार्ट A जो की टेक्निकल असेल आणि पार्ट B जो की नॉन टेक्निकल म्हणा किंवा मग तुम्ही जनरल ऍप्टिट्यूड म्हणा, राईट. 2 तासाची ही टेस्ट असणार आहे, राईट. 80 MCQs असतील, राईट, सॉरी, पार्ट A आणि पार्ट B दोन्ही मिळून किती 2 तासामध्ये तुमची टेस्ट होईल. पार्ट A मध्ये
80 क्वेश्चन्स असतील आणि हे 80 क्वेश्चन सर्व टेक्निकल असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन एका मार्काचा असेल, 1/3 निगेटिव्ह असणार आहे, राईट. त्याचसोबत पार्ट बी 20 क्वेश्चन्स असतील, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. हे ऍप्टिट्यूड आणि जनरल ॲबिलिटी आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यावर असणार आहे, राईट. हे झाली तुमची रिटर्न 100 मार्काची. त्यानंतर तुमचं 100 मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहे. आता त्यांनी इंटरव्ह्यूची सुद्धा मार्किंग दिलेली आहे, जसं की टेक्निकल नॉलेज साठी 40 मार्क इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मिळतील. त्याचसोबत जनरल अवेअरनेस इन रिलेव्हन्स टू द एरिया ऑफ स्पेसिफिकेशन, म्हणजे तुमच्या टेक्निकलशी रिलेटेड जे जनरल क्वेश्चन्स होतील त्याचे 20 मार्क्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किलला 20 मार्क असतील. ओके, कॉम्प्रिहेन्शन साठी 10 मार्क असतील. आणि तुमचं अकॅडमिक अचिव्हमेंट साठी जसे की तुम्ही NIT IIT टॉप NIRF 20 जे कॉलेजेस आहेत, राईट, तिथले जर स्टुडंट असतील तर त्यांना 3 मार्क मिळतील. त्याचसोबत तुमचा CGPA हा 9 पेक्षा जास्त असेल आणि 85% पेक्षा तुमचे अकॅडमिक्सचे मार्क जास्त असतील तर तुम्हाला 4 मार्क मिळतील, राईट. CGPA 7.5 to 9च्या दरम्यान असेल तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. एरवी तुम्हाला तिथं या पार्ट मध्ये मार्क मिळणार नाही, राईट. त्यानंतर रँक इफ एनी अवॉर्ड, कुठला अवॉर्ड वगैरे तुम्हाला मिळालेला असेल तर त्याचा 3 मार्क. असे टोटल 100 मार्काचा इंटरव्ह्यू, 100 मार्काचे रिटर्न आणि 50% वेटेज दिलं जाईल. आता कोणी म्हणेल सर IITs NITs तर आम्ही नाही. डोंट वरी, IITs NITs ला मार्कच किती आहेत इथं दिलेले आहेत. NIRF टॉप NIRF रँकिंगला 3च मार्क आहेत, राईट. याच्यातले ते 50% होतील तुमच्या फायनल याच्यासाठी, म्हणजे 1.5 मार्काचा फरक येतो. तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे ते पूर्ण बॅकलॉग फिल करण्यासाठी. क्लिअर. आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी की 50% वेटेज हे जे असणार आहे ते तुमच्या रिटर्नला असेल आणि 50% वेटेज हे तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. आता ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून चालू होतील तर 27/5/2025 पासून, म्हणजे 27 मे पासून तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू होतील. कधीपर्यंत चालतील तर 16 जून पर्यंत चालणार आहे. लास्ट डेट फॉर पेमेंट इज 18 जून पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. कुठलंही काहीही डाऊट असेल तर इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्रामचे चॅनल जॉईन करा. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे आपले टेलिग्रामचे ID आहेत, राईट. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हे ID मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबरही मिळेल. इथेही दिलेला 4x8996116. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टेलिग्रामचे ग्रुप जॉईन केले नसतील तर करा. प्रत्येक माहिती, प्रत्येक जॉबच्या ॲडव्हर्टाइजमेंट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. इस्रो बद्दलचे पूर्ण डिटेल्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वगैरे सर्वांसाठी मी सेपरेट एक सिरीज घेऊन येणार आहे. ही संधी सोडू नका. खूप चांगली संधी तुम्हाला आलेली आहे. 160 मेकॅनिकलच्या आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सुद्धा 113 जागा देण्यात आलेल्या आहेत. तर ही संधी सोडू नका, नक्की अप्लाय करा. मी इथे थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.